आमदार नवघरे यांनी आपला वसमतचा हा गड कायम ठेवलेला आहे। जवळपास हे सर्व जे मतदार आहेत ते पूर्णा नदीकाठच्या गावचे मतदार आहेत। जवळपास त्यांनी या ठिकाणी उत्साह साजरा केलेला आहे। काय सांगा आपण, आमदार नवघरे यांनी आपला गड कायम राखला, काय भावना आहेत? आमदार राजूभाई नवघरे हे गड कायम राखणारच होते आणि इथून पुढे पण राखणारच, कारण त्यांचं कामच असं आहे की ते आजपर्यंत एकही निवडणूक ग्रामपंचायत पासून सरपंच पदापासून एकही निवडणूक हारली नाहीत। यातच त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना दिसून येतं की ते सर्व जनतेला जिथं ठेस पोहोचल तिथं पोहोचण्याचं काम करतात आणि एका जातीसाठी नाही तर प्रत्येक जातीसाठी, सर्व धर्मांसाठी। तुम्ही बघत असाल या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, सर्व धर्माची लोक या ठिकाणी भैयासाठी एकजुटीनं प्रचारामध्ये उतरले होते। त्याचं कारण तेच आहे की भैया सर्वांना सारखं बनतात, कारण असं जातीभेद करत नाहीत। दुसरी गोष्ट, भैयाच्या मतदारसंघात विकास कामं भरपूर कोट्यावधी निधी आणलाच भैयानी, परंतु ज्या ठिकाणी निधी पोहोचत नाही अशा ठिकाणी राजूभाई नवघरे प्रतिष्ठान काम करतं। त्यामध्ये सर्व काही गोरगरिबांच्या डोळ्याचे ऑपरेशन असतील, महिलांच्या बाबतीमध्ये कोणते ऑपरेशन असतील, महिलांना शिलाई मशीन वाटप असेल, अनेक प्रकारचे असे प्रतिष्ठानचे कामं तर खूप आहेत। आपण पाहतो की विवाह सोहळे असतील, मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो बहिणींचा भाऊ म्हणून त्याला संबोधलं जातं त्यांना, की त्या ठिकाणी आमच्या इकडे जर पाहिलं तर पूर्णा नदीच्या नदीकाठचे जेवढे काही गावं आहेत गेली 50 वर्षापासून बंधारा होते असं आम्ही लहान होतो तेव्हापासून ऐकतोय, परंतु आमदार राजूभाई नवघरे यांनी हे काम करून दाखवलं। काम मोठ्या प्रमाणामध्ये आता या ठिकाणी परळीच्या ठिकाणी चालू आहे, ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। काम चालू आहे आणि या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा तर होणारच आहे। त्यानंतर रस्त्यांचे असतील, कोणते भरपूर कामं, म्हणजे असं काम कोणतंच नाही की तिथं भैया पोहोचत नाही। 5 वर्षामध्ये काय अपेक्षा आहेत आता भैयासाहेबांनी जे काही सांगितलं, आता विद्यार्थ्यांसाठी असतील, आता विद्यार्थ्यांसाठी भैया प्रत्येक ठिकाणी फिरून ज्या ठिकाणी शाळेसाठी अनेक ठिकाणच्या इमारती पडझड झाल्या होत्या त्या भैयांनी मंजूर करून आल्या, त्यांचे बांधकाम चालू येतं आणि काही ठिकाणी आता जे काही रोडचे कामं बाकी येतं ते पूर्ण होणार येतं। जे जोड रस्ते, समजा खेडेपाडे राज्य रस्त्याला जोडणार येतं ते पण भैया काम करणार आहेत आणि या पुढच्या 5 वर्षामध्ये ज्यांच्या 27 गावाचा एक प्रश्न प्रलंबित आहे पुलाचा, काय सांगाल तिथं? होऊन जाईल ना तो पण। अच्छा, भैयासाहेबांवर सर्व जनतेचा डोळे झाकून विश्वास आहे की भैयासाहेब पूर्ण हे विकासाचे कामं 100% करणार म्हणजे करणार। भूमिका निभावलेली आणि आज महायुतीचा विजय मानला जातोय, काय भावना आहे तुमच्या? वसमत मतदारसंघातून राजूभाई नवघरे यांनी मराठा समाजाला जो मदत केली की आंदोलन असो, तुमचं कुठं मदत असो, वस्तुरूपानं असो, या रूपानं त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडला आणि ते इथून पुढे मांडणार आहेत, कारण त्यांनी आपला शब्द दिलेला आहे मला की बाबा असं इथून पुढे आम्ही आरक्षणाकरता, ओबीसी करता आम्ही विधानसभेत मांडणार आहेत। त्याच्याकरता आम्ही मराठा सेवक संपूर्ण त्याच्या पाठीमागे उभे राहिले होतो। कशी वाटते जी वसमत मतदारसंघाच्या चुरशीची लढत झालेली, काय सांगाल? चुरशीची लढत नव्हतीच, चुरशीचीच केली त्यांनी लढत, कारण दादानं सांगितलं होतं जरांगे पाटलांनी, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला आणायचं त्याला आणा, आणि बाकी काय म्हणले होते दादानं, सगळ्या पब्लिकनं घेतलं, मात्र ज्याने मदत केली त्यांना मदत करा म्हणून असा दादाचा सुद्धा आदेश होता। त्याप्रमाणे मराठा सेवकांनी सगळ्यांनी त्या मदत केली, त्यांना मदत केली। आपल्या मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर चालला वाटते का? जरांगे फॅक्टरचा चालायचा विषय नव्हता, ज्याने मदत केली त्याला मदत केली, ज्याने बाबा आरक्षणाच्या बाजूने उभा राहिला तर त्यांना मदत करा म्हणून असं दादाचं म्हणणं होतं। अच्छा, आणखी कोणी बोलणार आहे? काय वाटतं? भैया निवडणार म्हणजे एकजुटीचा सगळा हे विजय। भैयाच्या मागे सर्वसामान्य जनता ही सगळीच होती, फक्त लीडर लोक तिकून गेलते, काही लीडर होते त्यांनी एवढी भूमिका केली होती की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, मात्र सर्वसाधारण गोरगरीब जे माणसं आहेत ते सर्व ते भैयाच्या एकजुटीच्या पाठीमागे उभे होते आणि हा सगळ्या गोरगरीब माणसाचा आणि सर्वसाधारण लोकांचा हा विजय आहे। सर्वसामान्य जनता झालेला आहे, भाजप पुरस्कृत आमदारांचा विजय झालेला आहे, काय वाटते तुम्हाला? आनंद वाटते, सर्वात जास्त आनंद हा आहे की त्याला जी जात पात असं काहीच मानलं नव्हतं भयानं, त्याच्यामुळे सर्वांना सारखी समान जे म्हणजे गोरगरीब जरी भेटायला गेला तर सगळ्यासाठी त्यानं मोकळं की ठेवलं होतं। अच्छा, मागच्या वेळेस वंचित आघाडीला मतदान झालं होतं आपलं, यावेळेस समजा जे झाले तुमचं कसं बघता याकडं? नाही, मागच्या बारीला वंचित आघाडीला होतं, पण यावर्षी डायरेक्ट आम्ही प्रवेशच घेतला होता याच्यामध्ये, भैयाच्या राष्ट्रवादीमध्ये। बरं, काय नेमकं कारण प्रवेश घेण्याचं?
प्रवेश कारण म्हणजे भैयाचं कामच तसं होतं अच्छा. त्या प्रकारचं अच्छा सगळ्याला धरून काम केलेलं होतं. भैयाचं काम एकंदरीत भैयाचं काम हे सर्व जातीसाठी होतं. भैयाचं काम आहे, डोळ्याचे ऑपरेशन आहेत, विधवा बायासाठी गिरण्या आहेत आणि पंढरपूरला नेलेल्या बाया आहेत. भैयाचं भरपूर काम आहे आणि मराठा समाजासाठी भैयानं अधिवेशनात प्रश्न मांडलेला आहे. त्याच्यामुळे टोटल मराठा पोरांना काम भैयाचं केलेलं अच्छा. आहे. आणि दांडेगावकर साहेबाकडे ही डुक्कर गँग गेली होती, त्याच्यामुळे आम्ही चुरून काम केलं. डुक्कर गँग गेल्यामुळे हे दांडेगावकर साहेब पडले आणि भैयाचा विजय झाला. पुढील 5 वर्षात भैयाकडून काय अपेक्षा आहेत? भैयाकडून कामाच्या अपेक्षा आहेत. अच्छा टोटल काम करतील भैया, विकासाचं काम करतील, डोळ्याच्या ऑपरेशनाचं करतील, लग्नाचं करतील, अच्छा. विवाह सोहळा सुद्धा भैया करतील. अच्छा. भैयाचं काम आहे, 100% काम काम आहे. कसं आहे? कामामुळे भैया आणि भैयानं काम केलेलं आहे आणि भैया कामामुळे निवडून आणले. अच्छा. आणि मराठा समाजानं टाकती नाही ते काम केलेले, कारण जरंगे पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं की जे आपल्याला काम करील त्याचं काम करा. भैया प्रत्येक मिटिंगला आहेत, भैया प्रत्येक आंदोलनात आहेत, भैया अंतरवडला सुद्धा आले होते. पाणी बॉटल वाटलं असेल, नाश्ता वाटला असेल, भैयानं काम केलेलं इथं. त्याच्यामुळे टोटल वसमत मतदारसंघातून मराठ्यानं काम केलेलं आहे. अच्छा. हा, आणि टोटल समाजानं केलेलं आहे. कोणताही समाज असो, असं जातीवाद म्हणून नाही, पण कोणताही आमदाराने एवढं काम केलं. दांडेगावकर घराच्या बाहेर निघाला हो, कोरोनाच्या काळात आलं नाही का? एक बॉटल वाटलेला फोटो दाखवा दांडेगावकराचा. दांडेगावकरानं कारखाना ऐकून खायची वेळ आणली. भैया इथं भैया साहेबाचं काम आहे. भैयानं काम केल्यामुळे भैया लीडनं निवडून आलेले आहेत. काय सांगाल विरोधकाला? विरोधाला का नाही, हे तर टेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे कारखाना. एकंदरीत भैयाच्या समर्थकांचा हा सर्वात मोठा विजय मानला जातो आणि 5 वर्षामध्ये सुद्धा भैया अशाच पद्धतीचे कामं करतील अशी काही या मतदारांनी अपेक्षा व्यक्त केली. पाहता लोकपरिवर्तन न्यूज हिंगोलीवरून मी भगवान जाधव.